मागच्या 5 वर्षात असे किती नवीन लॉ आले जे की कॉमन लोकांना माहिती नाही. डाटा प्रोटेक्शनसाठी आता काही क्रिमिनल लॉज आता कंपनी लॉमध्ये चेंजेस झालेले आहेत. इन्शुरन्स एल एल पीज आहेत खूप सारे त्यामध्ये चेंजेस होत राहतात. अच्छा, आता एक इन्सिडेंट सांगतो तुम्हाला. पाण्याची जी बॉटल असते त्याच्यावर जरा जास्त पैसे चार्ज करतात त्याच्यावर करण्याचे. मग ते लोक मी युट्यूबवर बघतो, ते लोक कंप्लेंट पण दाखल करतात त्यांच्यापेक्षा ते लोक त्यांना मारून जर अशी कंप्लेंट घेतली तर मग त्याबद्दल आपण काय करायला पाहिजे, कॉमन लोकांना काय माहिती असं होतं. त्याबद्दल पहिल्यांदा तुम्ही रिस्पेक्टिव्हची पोलीस आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचा जो पार्ट आहे की आपण सोशल मीडिया आता वापरतो. येस. तर आपण ते सोशल मीडियावर जनजागृती करू शकता. अच्छा. काय काय असे कॉमन माणसं घाबरतात साईड आपल्या साईड, मग त्याच्यासाठी आम्ही काय तसं नाही सुद्धा कॉमन नाही, बेस कॉमन आहे. पण आपल्याला जर शिवाजी महाराजांचे विचार किंवा अनेक मोठ्या लोकांचे विचार जर आपण पुढे नेत असतो, आपल्याला एक चांगला मार्ग घडवत असेल तर आपण नक्कीच एक पाऊल पुढे टाकू शकतो. चांगलं कुटुंब भारत विचार केला पाहिजे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट आहे की स्वतः तुमच्या मर्यादित नाही, ज्या गोष्ट आपण तुमच्यापर्यंत सर्वात चांगल्या पद्धतीने मेंटेन करू शकतो. जर तुम्ही आमच्या दादाच्या बारामतीला तुम्हाला वेल मॅनेज सिटीज ज्या ठिकाणी तुम्हाला डेव्हलपमेंट पण आहे, झाड पण आहे, पर्यावरणाचा सुधारणा झालेला दिसून येतो. त्यामध्ये तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटची जागा आहे, तर तुम्हाला दुसऱ्याचं तुम्हाला कुठलीच आक्षेपणाची सुद्धा गरज नाही. सेंट्रल गव्हर्नमेंट आता तुम्ही बघू शकता पर्टिक्युलर पॉवर जर तुम्ही बाकीच्या चांगल्या गोष्टी करू शकता, तो केला पाहिजे. आणि मला एक लास्ट गोष्ट विचारायचं आहे की आता जी पोरं ज्याची मानसिकताची गुन्हेगारीची झाली त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की आत्ताची जनरेशन एक लक्षात घ्या, जे आता गुन्हे बघतो कमी वयात गुन्हे बघतो, तर ती वाढण्यामागचे एक कारण म्हणजे आई वडिलांचं आपल्या मुलांप्रती लक्ष आहे. ही सुद्धा मोठी गोष्ट आहे. आपली मुलं कुठं जातात, कोणाच्या जर आपण पहिल्यापासून जर आपण आपल्या वयाची आपल्यापेक्षा जे मोठे आपले भाऊबंद आहेत त्यांना प्रत्येक ठिकाणी जायचं म्हणजे आज समजा घराच्या बाहेर पडते 9 वाजता 10 वाजता विचारलं जायचं कोणाबरोबर चालतं, कशासाठी चालतं, काय काम आहे, हे प्रश्न आपल्याला खूप सारे विचारले आपल्याला वॉच होता आई वडिलांचा. आता कुठेतरी जसं आपण कमी वयात असताना तुम्हाला गाडी देणे, पैसे देणे, पॉकेट मनी हा खर्च आहे. तुम्हाला पॉकेट मनी हा तुम्ही फक्त पैसे देत नाही, तुम्ही त्याला अलाव करता की तुम्ही कोणत्या पद्धतीने तुला पैसे यूज करायचे ते तुम्हाला फ्रीडम देतात, ते तुम्ही योग्य पद्धतीने वापरताय. तुम्ही बघताय की ड्रग्स लहान मुलांमध्ये वाढतं, हे वाढण्याचं कारण तुम्हाला वॉच पाहिजे, स्कूलिंग व्यवस्थित झाली ते इंस्टाग्रामवरती कोणकोणते गुन्हेगारचे स्टेटस भेटत ना त्या पोलिसांमध्ये कशी असते. आता निश्चितच महाराष्ट्र पोलिसांनी योग्य ते समज ठिकाणी देत नाही आणि तो ते व्हिडिओ सुद्धा व्हायरल करताय. आणि तरी सुद्धा काय होतं कुठेतरी ज्युडिशियल दिलेच मला कायद्यामध्ये काय होतं की
शिक्षेमध्ये जरा प्रलंब होतो. त्यामुळे काय होतं की लोकांना ती भीती राहिली. लोकांना वाटतं की बाबा चालत राहील, घटना चालत राहील. त्यामुळं ते साईड बाय साईड पाहिजे ते ॲक्शन घेत नाही. सध्या चेंजेस पाहिजे. आता आपण बघतोय की प्रोफेशनमध्ये टीचर्स असतील त्यांचं पण टीचिंगमध्ये काय शिक्षण किती आता त्याच्या मागची काय कारण मागे काय सगळ्यात मोठी गोष्ट या सगळ्यांच्या गुन्हेगारी असेल, बेरोजगारी असेल, या ही गोष्ट वाढण्याच्या मागे लोकसंख्या नियंत्रित करण्याकडे महत्वाची पावलं आपण सर्वांनी बऱ्याच गोष्टींचा समस्या बऱ्याच गोष्टी आणि आता जर आपण एक यूट्यूब चॅनल बनवलं फॉर एक्झाम्पल, आता लॉयर असं म्हटलं कुठला का विद्यार्थी असतो ते जर यूट्यूब चॅनल करून अशा गोष्टी जर शेअर केल्या त्या माणसांपर्यंत पोहोचवली याने तुम्हाला कसं वाटतं? आता खूप जण इंस्टाग्रामवर पण असं ॲडव्हर्टाईजचे त्याबद्दल तुम्ही यूट्यूब चॅनल उघडण्याचं काय सध्या तरी म्हणजे मीच नाही कोणी यूट्यूब चॅनल उघडण्याच्या मध्ये लिगल तुम्हाला प्रोफेशनचं जर तुम्ही स्वतः नॉलेज असेल लोकांना जर नॉलेज जर तुम्ही चुकीचं येत असेल तर आपण फक्त मोबाईल थ्रू वास्ट लोकांपर्यंत मिसयूज होण्याचा मी अशी चॅनल उघडणं खूप सोपं आहे आजच्या पण योग्य नॉलेज देणं अवघड आहे. आणि लिगल प्रोफेशनमध्ये कधीच लॉयर म्हणजे लॉयर इज ऑलवेज प्रॅक्टिसिंग. किती जरी मोठे जरी लॉयर असते प्रॅक्टिसिंग असतं, लॉयर इव्हॉल्व होत असतो. तुमच्या माझ्या ज्या सोसायटीच्या गरजा आहेत त्यानुसार तो इव्हॉल्व असतो. त्यामुळे तुम्हाला लॉच्या गरजा आहेत समजून घेतली पाहिजे त्यानुसार रिडिंग जसं आपण जिंकलं जातो मागच्या दिवशी कोणत्याही असं नाही की लॉयर सुद्धा कधी कधी वाचवलं त्यामध्ये तुम्हाला व्हेरिफिकेशन करावं लागतं. आणि मला जेव्हा पण खावं लागतं हा सिनियर्सचा वर्ड पाठवलं त्यामुळे ते सगळं घेऊन तुम्हाला दिवसांची गोष्टी सोडून तुम्हाला पुढे जावं घेऊ परत पुढं घेऊ तर तुम्हाला कसं वाटलं ही संकल्पना कशी वाटली? चांगली संकल्पना आहे की मला काय ते जाणून घेतो. आणि आजकाल प्रत्येक देशामध्ये पण जातोय इन्स्पिरेशन प्लॅटफॉर्म त्याच्यासाठी चांगली संकल्पना. आणि एका व्यक्ती संवादांमधून डिबेटमधून नॉलेज वाढतं. ఇండియాలో చాలా మంది అనఫిషియల్ లాక్డౌన్ नाही तर कॉमन मॅन्स असतील किंवा कॉमन मॅनमध्ये पण जे खूप म्हणजे पॉवर्टीमध्ये आहेत एम्प्लॉयमेंट आहेत त्यांच्यापर्यंत तुम्ही जाते काळाकाळात जाईल तर तुम्हाला निश्चित पद्धतीने त्या काळामध्ये चांगलं तुम्हाला भेटेल आणि तुम्हाला म्हणजे वेल सोसायटी బండి భగీరథ్ ఎవరెస్ట్ నుండి రుమాల్ పడుతుంది जय श्री